नमस्कार, बालविश्व मराठी बेबी वर्ल्डमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत। या अगोदरच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की 8.5 महिन्याचा आदित्य दिवसभर काय काय आणि कशा पद्धतीने खातो, म्हणजे त्याचा ब्रेकफास्ट, लंच, डिनर आणि त्याचबरोबर दिवसातून त्याचे 2 जे छोट्या भुकेसाठी मी स्नॅक्स देते, तर तो ते कशा पद्धतीने एन्जॉय करतो किंवा कशा पद्धतीने खातो। आता त्या व्हिडिओमध्ये मी जे काही पदार्थ दाखवले त्याच्या डिटेल रेसिपीज तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत। बऱ्याच जणांना त्या रेसिपीज हव्या होत्या, तुम्ही लंचमध्ये काय दिलं, ब्रेकफास्टमध्ये काय दिलं किंवा डिनरमध्ये जे दिलं त्याची रेसिपी शेअर करा। बऱ्याच जणांच्या कमेंट्स आल्या आणि त्यानुसार आजच्या व्हिडिओमध्ये मी या डिटेल रेसिपीज शेअर करणार आहे। सगळ्यात आधी तर मी त्याला अवोकाडो दिलं होतं, जे ब्रेकफास्टमध्ये त्याने खावं असं मला वाटत होतं, परंतु त्याची इच्छा नव्हती आणि त्यानंतर त्याची चिडचिड पाहून मी त्याच्यासाठी वेगळं काहीतरी करायचं ठरवलं आणि इथे मी झटपट असे त्याच्यासाठी पोहे बनवलेले आहेत। हे पोहे बनवणं खूप इझी आहे, खूप झटपट बनतात। 2 चमचे पोहे मी 2-3 वेळा स्वच्छ धुवून थोड्या जास्त पाण्यामध्ये 10 ते 15 मिनिटांसाठी भिजत ठेवलेले आहेत। त्यानंतर कढईमध्ये मी थोडंसं तेल घेतलं, त्यामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि थोडीशी हळद टाकून छान अशी फोडणी तयार केली आणि त्यामध्ये आपण जे भिजवलेले पोहे आहेत तर हे पोहे ॲड केले। आता तुमच्याकडे थोडा वेळ असेल किंवा तुम्हाला आणखी भाज्या वगैरे बाळाला द्यायच्या असतील तर त्यावेळी तुम्ही यामध्ये घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या कोणत्याही भाज्या ॲड करू शकता। गाजर असेल किंवा अजून तुमच्याकडे भोपळा वगैरे आहे तर ते यामध्ये ॲड करू शकता, पालक ॲड करू शकता, तुमच्या इच्छेनुसार, उपलब्धतेनुसार किंवा बाळाच्या आवडीनुसार यामध्ये भाज्या घालू शकता आणि हे थोड्या वेळ तुम्हाला शिजवायचं आहे। पोहे आपल्याला खूप जास्त शिजवण्याची गरज नाही, चमच्याच्या साहाय्याने मऊ असलेले पोहे सहज मॅश होतात। मी सुद्धा त्याच पद्धतीने मॅश केलेले आहेत। हलकंसं याला टेक्स्चर आहे किंवा याचे जे जाडं भरडं असं टेक्स्चर आहे, जे 8 महिन्याच्या बाळासाठी अगदी परफेक्ट आहे। घातलेला जो कढीपत्ता आहे हा मी काढून घेतलेला आहे, याचं छान फ्लेवर यामध्ये उतरलेला आहे। बाळाला ते खाऊ खाताना लागू नये यासाठी मी ते आधीच काढून घेतलेलं आहे आणि असंही तुम्ही पाहू शकता झटपट आपले हे पोहे तयार झालेले आहेत। अतिशय क्रीमी आहेत आणि त्याचबरोबर मऊ आहेत, आयर्न रिच आहेत। सकाळी बाळाला भरपूर एनर्जी देण्यासाठी किंवा बाळाचं पोट भरण्यासाठी एक परफेक्ट असा नाश्ता आहे। त्यानंतर साधारण 12च्या आसपास घरामध्ये उपलब्ध असणारं कोणतंही फळ मी आदित्याला देते आणि मोस्टली स्नॅक्स हे तो हाताने खातो आणि त्यानंतर अराउंड 2 वाजता त्याचा मी लंच देते। जनरली मी आता ट्राय करते आहे की लंचमध्ये त्याला एकापेक्षा जास्त पदार्थ असावेत, शिवाय हे थोडंसं हेवी असावं, फिलिंग असावं किंवा त्याला स्वतः हाताने खाता यावं या पद्धतीने काहीतरी देण्याचा माझा ट्राय असतो। शिवाय प्लेटमध्ये सुद्धा एकापेक्षा जास्त व्हरायटी जेव्हा पाहत होतो तर त्यालाही थोडंसं आवडीने तो खातो किंवा त्यालाही थोडीशी मजा येते। आता आज मी त्याच्यासाठी लंचमध्ये बनवलेली होती ही टिक्की। आता ही जी टिक्की आहे ही मी बनवलेली आहे छोल्यांपासून, जे छोले रात्रभर भिजत घातले होते। सकाळी 5-6 शिट्ट्या काढून ते छान असे थोड्याशा हळदीसोबत मी बॉईल करून घेतलेले आहेत किंवा कुकरमध्ये शिजवून घेतलेले आहेत। त्यासोबतच मी इथे एक मॅश केलेला पोटॅटो घेतलेला आहे, त्यामध्ये आपण छोले घातलेले आहेत, काही बेसिक मसाले जसं की जिऱ्याची पावडर असेल किंवा गरम मसाला, थोडीशी हळद यामध्ये घातलेली आहे आणि हे आता आपल्याला मॅश करून घ्यायचे आहेत। म्हणजे हे जे काही छोले होते हे सुद्धा आपल्याला छान असे मॅश करायचे आहेत। जर तुम्ही छोल्यांची वरची सालं काढलेली असतील, छान असे भिजलेले आणि शिजवलेले छोले असतील तर बाळाला अजिबात त्याचा त्रास होत नाही। शिवाय छोले हे भरपूर प्रोटीन देणारे आहेत, बाळाच्या मसल ग्रोथसाठी, वजन वाढीसाठी खूप जास्त फायद्याचे आहेत। बटाट्यासोबत जेव्हा तुम्ही बाइंड करता तर त्याचा जे बलवर्धकपणा आहे हा आणखी वाढायला मदत होते। छान असं घट्टसर याचं मिश्रण तयार केलेलं आहे आणि त्याच्या या टिक्की बनवलेल्या आहेत। बटाटा थंड झाल्यानंतर तुम्ही हे जे टिक्कीज बनवायला घ्या, म्हणजे त्या खूप फाटणार नाहीत किंवा फुटणार नाहीत। त्यानंतर थोडेसे तीळ घेतलेले आहेत आणि त्यावरती दोन्ही बाजूनी हे तीळ या पद्धतीने मी लावून घेतलेले आहेत। आता तिळामध्ये सुद्धा भरपूर असं कॅल्शियम असतं, अगदी थोडेसे तीळ जरी बाळाच्या पोटामध्ये गेले तरी बाळाला त्याचा खूप जास्त फायदा होणार आहे। इकडे मी एक नॉनस्टिक पॅन ऑइलनी ग्रीस केलेला आहे। खूप जास्त तुम्हाला तेल वापरण्याची किंवा डीप फ्राय करण्याची गरज नाही, अगदी 2-3 थेंब तेल जरी तुम्ही यासाठी वापरत असाल तरीसुद्धा हे परफेक्ट आहे। तुम्ही तुपाचाही वापर इथे करू शकता। दोन्ही बाजूनी अगदी लो फ्लेमवरती तुम्हाला या ज्या टिक्की आहेत ह्या हलक्याशा खरपूस होईपर्यंत भाजायच्या आहेत। ऑलरेडी बटाटा किंवा छोले आपण उकडून घेतलेलं आहे, शिजवून घेतलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला हे काही खूप जास्त शिजवण्याची किंवा याला भाजण्याची गरज नाही। फक्त बाळाला हातामध्ये व्यवस्थित धरता यावं यासाठी आपण हलक्या या क्रिस्पी केलेल्या आहेत आणि अशा या टिक्क्या तयार झालेल्या आहेत। 3 टिक्कीज तयार झालेल्या आहेत। यासोबतच यामधलं जे काही प्रोटीन आहे, आयर्न आहे, हे बाळाला छान असं डायजेस्ट व्हावं, गॅसचा त्रास होऊ नये यासाठी मी थोडंसं दही दिलेलं आहे। दह्यामध्ये मी साखर वगैरे काही ॲड केलेलं नाही, फक्त थोडंसं पाणी घालून छान असं फेटलेलं आहे, क्रीमी झालेलं आहे। सोबतच मी इथे
6 द्राक्षे घेतलेले आहेत, ज्याची वरची सालं काढलेली आहेत आणि 4 भागामध्ये या कट केलेले आहेत आणि या पद्धतीने त्याची ही लंच प्लेट तयार झालेली आहे. तुम्ही ते पाहू शकता. खूप आवडीने त्यांनी हे जे काही टिक्की आहे, दही आहे किंवा ग्रेप्स आहेत हे खाल्लेलं आहे. अगदी थोडीशी म्हणजे 1 टिक्की आणि थोडंसं दही त्यांनी ठेवलं होतं, बाकी सगळं त्यांनी फिनिश केलेलं आहे. त्यानंतर अराउंड 4-5च्या दरम्यान मी त्याला स्नॅक ऑफर करते, जेव्हा तो एक झोप काढून उठतो. आज मी स्नॅक्समध्ये त्याला बनवलं होतं ऑमलेट आणि ते त्याला मात्र खायचं नव्हतं. 4-5 घास त्याने हार्डली खूप वेळ लावून खाल्ले आणि त्यानंतर मला समजलं की त्याची खाण्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे किंवा त्याला ते ऑमलेट खायचं नाही आहे. आणि त्यानंतर मात्र मी त्याला त्याचे फेवरेट स्ट्रॉबेरी दिली. स्ट्रॉबेरी जेव्हा तो खायला लागला किंवा त्याच्या पुढे आली तर त्यावेळी माझ्या हातामध्ये यायच्या अगोदरच त्याचं तोंड ओपन होत होतं. स्ट्रॉबेरी त्याला प्रचंड आवडते, खूप जास्त खातो. ऑलमोस्ट इथे बघता बघता 2 मिनिटांमध्ये त्याच्या 3 स्ट्रॉबेरीज खाऊनसुद्धा झाल्या. तर जनरली मुलांचं असं होतं की एखादा पदार्थ जर मुलांना आवडला नाही, खायला ते बघत नाहीत किंवा थोडंसं चिडचिड करायला लागतात, तर त्यावेळी आपल्यालाच त्यांना ऑप्शन देणं गरजेचं आहे. चिडवत रडवत किंवा त्यांना त्यांच्या मनाविरुद्ध जर तुम्ही भरवत असाल तर त्यावेळी मुलांचा खाण्यामधला जो इंटरेस्ट आहे हा कमी होतो आणि त्यामुळे भूकसुद्धा कमी होते, तुमचीही चिडचिड होते आणि बाळही व्यवस्थित खात नाही. खाणं ही गोष्ट त्यांना इरिटेटिंग वाटते. त्यामुळे मल्टिपल ऑप्शन्स द्या. जेव्हा बाळ व्हरायटी खाईल तर त्यावेळी ऑटोमॅटिकली त्याचं पोषणही पूर्ण होईल आणि आवडही निर्माण होईल. त्यानंतर संध्याकाळी 8:30च्या दरम्यान त्याचा डिनर टाईम येतो. डिनरमध्ये मी आज त्याच्यासाठी बनवलेली होती ही खिचडी म्हणू शकता, जी इन्स्टंट जे सेरेलॅक आहे इन्स्टंट बनवलेली होती, जी आपल्या होममेड सेरेलॅक आहे त्यापासून इथे बनवलेली आहे. आता हे बनवण्यासाठी मी इथे कढईमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये जिरे घातलेले आहेत, 1 लसूण घातलेला आहे अगदी बारीक तुकडे करून. त्यानंतर थोडंसं लसूण फ्राय झालं की त्यामध्ये आपल्याला काही भाज्या घालायच्या आहेत, ज्यामध्ये मी इथे खिसलेलं गाजर घातलेलं आहे, खिसलेलं बीट घेतलेलं आहे. बीटाचं प्रमाण गाजरापेक्षा थोडंसं कमी ठेवलेलं आहे. यासोबतच जे पालकची 5-6 पानं मी इथे बारीक धुवून कट केलेली पानं यामध्ये घातलेली आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार उपलब्धतेनुसार कोणत्याही भाज्या यामध्ये ॲड करू शकता. जास्तीत जास्त ग्रीन व्हेजिटेबल्स किंवा ज्यामध्ये आयर्न भरपूर आहे अशा भाज्या ॲड करण्याचा ट्राय करा. आता ह्या भाज्या थोड्याशा तेलासोबत परतून घेतलेल्या आहेत आणि थोडंसं पाणी मी यामध्ये ॲड केलेलं आहे. यासोबतच थोडीशी हळदही यामध्ये घातलेली आहे आणि आपल्याला हे अगदी खूप जास्त वेळ शिजवण्याची गरज नाही, कारण ऑलरेडी हे खिसलेले आहेत, खूप जास्त वेळ याला शिजण्यासाठी लागत नाही. आता यामध्ये आपण घालायचं आहे 2 चमचे जे घरामध्ये बनवलेलं सेरेलॅक जे आहे डाळ आणि तांदळाचं सेरेलॅक, तर ते मी यामध्ये घातलेलं आहे, ज्यामुळे हे खूप पटकन बनतं. एक प्रकारची ही खिचडीच बनते, परंतु त्यासाठी खूप जास्त वेळ नाही लागत. जर तुम्हाला या सेरेलॅकची रेसिपी हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये रेसिपी दिलेली आहे, तुम्ही ते चेक करू शकता. थोडा वेळ म्हणजे 5 ते 6 मिनिट तुम्हाला हे झाकून शिजवायचं आहे आणि असं हे अगदी परफेक्ट अशी जी डिनर आहे किंवा बाळासाठी जी खिचडी आहे, डाळ तांदळाची खिचडी आणि त्यासोबत भरपूर अशा भाज्या घातलेल्या आहेत आणि यावरती जर तुम्ही थोडंसं तूप घालत असाल तर त्याची जी टेस्ट आहे हे आणखी इन्हान्स होते. बाळासाठी हे एक परफेक्ट मील होतं. रात्री बाळाला छान झोप लागायला मदत होते, बाळाला संपूर्ण पोषण मिळतं. तर असं काहीसं असतं त्याचं दिवसभराचं मील रुटीन. आता या 3 रेसिपीजपैकी तुम्हाला या कोणती रेसिपी जास्त आवडली किंवा तुमच्या बाळाने कोणती रेसिपी जास्त एन्जॉय केली हे मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय, सी यू सून विथ न्यू टॉपिक.